माझ्या हातात मोबाईल दिला, म्हणलं तू माझा ब्लॉग कर. आता तो आला होता, खूप लांबून आलाय. तर हॅलो गाईज, परत आला नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही म्हणसाला यो कुठं गायब झाला, एवढ्या दिवस झालं ब्लॉग बनवलं नाही तर काय नाही तर मधनं ब्लॉग चालू केल्यानंतर आपण बंदच केलं एकदम ब्लॉग. तर ब्लॉग बंद करण्याचं एक कारण होतं आणि आपला एक प्लॅनिंग आहे. ती प्लॅन सक्सेसचा जरा म्हणजे सक्सेस म्हणजे आपल्याला उतरायचा होता प्लॅन, त्यामुळे ब्लॉग बंद केलं होतं. पण आता मला वाटतं ब्लॉग पडते हळूहळू कंटिन्यू सगळं तुम्हाला, म्हणजे जसं ब्लॉग बघायचं होतं ना तसं ब्लॉग पडते आलं. मी जर आज चाललो आहे धीऱ्याला मोबाईल घ्यायला, म्हणजे मी जिथून मोबाईल घेतला आहे ना तिथून त्याला मोबाईल घेणार आहे. बघा इकडे चहा घ्यायला लागला तो मेंबर आहे. तर ह्याला तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलंच नाही का, कॉमेडी व्हिडिओ वगैरे करताना ते वाचते माझ्यासोबत. तर त्याला आज घ्यायचा मोबाईल, माझ्यासारखाच घ्यायचा मोबाईल. तर मस्तपैकी आम्ही आता चालली स्वारगेटला. मी जिथून मोबाईल घेतला ना तुम्हाला तिथून मी घेणार आहे मोबाईल, ती तुम्हाला दावतो सगळं मी लोकेशन. तर चला तुम्हाला दावतो. आणि हे बघा आपली गाडी आता पोचली स्वारगेटमध्ये. अजून इथनं आम्हाला कुठं जायचं, डायरी पाठायला. इथनं अजून अर्धा तास आहे. लई ऊन लागा लागले, चष्मा घातलाय मी, काळं पडायला लागलोय, काय नाही विषय. तर काहीच आम्ही बघा पुसलो का इथं पाटील ॲक्सेसरीज, पाटील मोबाईल ॲक्सेसरीज असं काहीतरी नाव आहे. जातो आतमध्ये मोबाईल बघतो, मला त्यांच्यापाशी ब्लॉक करायला जरा भारी कसं वाटते. तर बघते भावाने ड्रीम कम्प्लीट झाला आपला, कारण ते ना घेऊ घेतला घेत 3 डोळ्याचा फोन आहे. 3 डोळ्याचा म्हणून बरे येतात. 3 डोळ्याचा फोन आहे माझ्याकडे. लायकीत राहा, लायकीत 3 डोळ्याचा फोन आहे माझ्याकडे. आयफोन आहे, आयफोन फोन बरे येतात. नका एवढा माझं नका नाही. तर भावानं त्याने घेतला बघा शिव फायनली आयफोन मस्तपैकी. तर दर कॉंग्रॅच्युलेशन आयफोन घेतल्याबद्दल. थँक्यू भावांना. भावांना मला म्हण रे भावा कुठे. त्यांनी पण कॉंग्रॅच्युलेशन म्हटलंच. ठीक आहे काहीच आमचं सगळं झालं, इथलं मोबाईल घेऊन झालं. आता माझा प्लॅन असा आहे की मला एक वायरलेस माईक घ्यायचा आहे नाही का, इथं लावायचा आणि मोबाईलला कनेक्ट करून. तुम्हाला माहीत असेल वायरलेस माईक. तर आम्ही आता चाललो कोंडव्याला, रायबा मेन्स वेअर असं त्या दुकानाचं नाव आहे, त्याच्यात भेटतोय. मी त्याची एक रील बघितलेली. आता ते जाणार आहे, ती माईक घेणार आहे मस्तपैकी. तुम्हाला काय म्हणलेलं भेटू तर म्हणलेलं की नाही, तर शेवटी फायनली भेटलो. लई दिवस झालं माझं ड्रीम होतं नाही का दादाला भेटायचं. मागच्या टायमाला आलतो तेव्हा मी म्हणजे आलतो, कपडे वगैरे घेतली, पण दादा काय मला भेटू शकला नाही कारण त्याचं बाहेर काम होतं, त्यामुळे काय भेटू शकला नाही. त्यामुळे त्याने दादाला आज डायरेक्ट त्याचा मोबाईल दिला, म्हणलं तू काढ व्हिडिओ. त्याने माझ्या हातात मोबाईल दिला, म्हणलं तू माझा ब्लॉग काढ. आता तो आला होता, खूप लांबून आलाय. ॲक्च्युली माईक परचेस करायला आला होता आणि योगायोगाने मी आज शॉपमध्येच होतो, सो त्याला भेटलो. आणि भारी वाटतं की पोरं जरा काहीतरी युनिक वेगळं करायचं ट्राय करत आहेत आणि ब्लॉगिंग करतोय ना. हां काय रायडर रोया काय चालवतो तू? म्हणजे मी सध्या ब्लॉगिंग करतोय, पण आता सध्या आता गाडी घेतली मी स्प्लेंडर, त्याच्यावर आता ब्लॉगिंग चालू करणार. स्प्लेंडरवाला रायडर. स्प्लेंडरवाले फॅन फॉलोइंग लय जबरदस्त आहे. जेवढी आपली पब्लिक असेल आपल्या पोरांना सपोर्ट करा. ब्लॉग चांगले असतील नसतील तरी बघा, जरा बघायला लागल्यानंतर तुम्ही त्याला सांगा सजेशनमध्ये की काय बदलायला पाहिजे काय नाही, कारण की चुकांमधूनच पोरं शिकत जातात. मी पण तसं शिकत